हे आध्यात्मिक अन्न आहे. जसे आपल्यासाठी पोषण असते तसेच शारीरिक पोषणासाठी संतुलित आहार, जीवनसत्व, खनिजं इत्यादी गोष्टी आहेत. मानसिक संवर्धनासाठी आपण स्वतःला शिक्षित करणे हे आहे. पण आध्यात्मिक समृद्धीबद्दल काय? आत्म्याचे पोषण कसे करणार? आपल्याला शरीराचे पोषण करणे माहीत आहे, मनाचे पोषण करणेही माहीत आहे, पण आत्म्याचे पोषण कसे करणार? तर हे काम प्राणाहुती करते. प्राणाहुतीचे संप्रेषण आत्म्याला समृद्ध करते. जेव्हा आपण या समृद्ध अवस्थेत असतो तेव्हा आपल्याला समाधान वाटते. जसे उपवासानंतर जेव्हा आपण जेवण घेतो तेव्हा आपल्याला समाधान वाटते, तसेच त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा प्राणाहुतीने तृप्त होतो तेव्हा तुम्ही कृपेच्या वर्षावाने, शांततेने आणि समाधीसारख्या अवस्थेने भरारी घेता. ते अतुलनीय असेल. जेव्हा तुम्हाला हे जाणवेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता की हो, मी शास्त्रज्ञ आहे. मी हृदयावर प्रयोग करत होतो आणि माझा अनुभवच सांगेल की तो योग्य आहे का अयोग्य. तुम्हीच न्यायाधीश आहात.